नमस्कार मित्रांनो, लस्ट ऑफ एज्युकेटिव्ह आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मी ज्ञानेश्वरी स्वागत करते. तर आज आहे 1 मे, कामगार दिन, बुद्ध पौर्णिमा, तसेच बघा महाराष्ट्र दिन. या दिनाचे औचित्य साधून पवित्र पोर्टल सुरू झालेले आहे. पवित्र पोर्टलवर जाहिरातीसाठी टॅब उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. ही आपल्या सर्व अभियोग्यताधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण गुड न्यूज आहे. तर बघा, यामध्ये एक महत्त्वपूर्ण बदल सुद्धा करण्यात आलेला आहे. तर काय आहे हा बदल, तसेच याविषयी संपूर्ण माहिती अगदी थोडक्यात तुम्हाला आज मी सांगणार आहे. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की 2025 मध्ये जी शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता परीक्षा झाली होती, त्या परीक्षेमध्ये एकूण 2,11,308 अभियोग्यताधारक बसलेले होते. त्यामध्ये बघा 1,70,108 उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र पूर्ण केलेले आहे. म्हणजेच काय, तर आता स्पर्धा फक्त 1,70,000 विद्यार्थ्यांमध्ये किंवा उमेदवारांमध्ये आहे. इथं वाचू शकता तुम्ही, पवित्र पोर्टलवर नोंद केलेल्या उमेदवारांमधून पात्र उमेदवारांच्या नियुक्तीच्या शिफारशीसाठी संबंधित व्यवस्थापनाकडून पोर्टलवर आरक्षणनिहाय व विषयनिहाय रिक्त पदांसाठी माध्यमनिहाय जाहिरात देणे आवश्यक आहे. तर आता ह्या जाहिराती देण्यासाठी जो टॅब उपलब्ध करून दिलेला आहे त्यासाठी कालावधी काय दिलेला आहे मित्रांनो, तर बघा 1 मे 2026 ते 31 मे 2026 हा कालावधी देण्यात आलेला आहे. इथे बघा मुद्दा क्रमांक 3 मध्ये संबंधित व्यवस्थापनास पवित्र पोर्टलवर ज्या काही जाहिराती द्यायच्या आहे त्या संबंधित एक प्रोसेस सांगितलेली आहे. जे की तर कोणता महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे ते बघणं महत्वाचं आहे. तर इथे बघा, इयत्ता 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी ते 10वी, 11वी ते 12वी या गटातील रिक्त पदांसाठी व्यवस्थापनास जाहिरात देता येईल. तसेच 13 नंबरचा मुद्दा बघा, अध्यापनाच्या विषयाची जाहिरात देताना शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय दिलेले आहेत. यामधील तरतुदीनुसार कार्यवाही करावी. त्याप्रमाणे शासन निर्णय दिनांक 13/10/2023 मधील तरतुदीनुसार आवश्यक सुविधा देण्यात आलेली आहे. इयत्ता 6वी ते 8वी या गटातील भाषा, गणित, विज्ञान व सामाजिकशास्त्र याप्रमाणे अध्यापनाच्या विषयासाठी मागणी करता येईल. तर बघा, फक्त गणित विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास गणित हा विषय निवडावा. तसेच विज्ञान विषय शिकवण्यासाठी जर शिक्षक पाहिजे असल्यास विज्ञान हा विषय निवडावा. त्यानुसार तसेच गणित व विज्ञान हे दोन्ही विषय शिकवण्यासाठी एकच शिक्षक पाहिजे असेल तर गणित विज्ञान हा असा विषय निवडायचा आहे. त्यानंतर आहे बघा, शासन निर्णय 15/3/2024 अन्वये दिलेल्या निकषानुसार कला व कार्यानुभव ही पदे मंजूर व रिक्त असलेली पदे भरण्यासाठी विशेष शिक्षक अंतर्गत नोंद करण्याची सुविधा सुद्धा देण्यात आलेली आहे. बघा, आता 9वी ते 10वी या गटातील भाषा विषय गणित विज्ञान, सामाजिकशास्त्र, इतिहास, भूगोल, शारीरिक शिक्षण, संरक्षण शास्त्र याप्रमाणे विषयाची मागणी करता येईल. इथे परत हा मुद्दा क्लिअर केलेला आहे. म्हणजे आधी कसं होतं की सामाजिक शास्त्रासाठी एकच टॅब होता, परंतु आता यांनी काय दिलेलं आहे, जर तुम्हाला गणित विषयासाठी शिक्षक पाहिजे असेल तर गणित हा विषय निवडायचा आहे. फक्त विज्ञानासाठी जर शिक्षक हवा असेल तर फक्त विज्ञान हा विषय निवडायचा आहे. आता गणित आणि विज्ञान हे दोन्ही विषय शिकवण्यासाठी एकच शिक्षक पाहिजे असेल तर गणित विज्ञान हा परत मुद्दा त्यांनी इथं स्पष्ट केलेला आहे. तर गणित विज्ञान असा विषय निवडावा. आता तुम्हाला जर इतिहास, भूगोल, समाजशास्त्रामध्ये इतिहास आणि भूगोल येतात, परंतु जर तुमच्या शाळेमध्ये फक्त इतिहासासाठी शिक्षक हवा असेल तर तुम्हाला सामाजिकशास्त्र हा विषय निवडायचा आहे. आणि फक्त इतिहास विषय शिकवण्यासाठी इतिहास हा विषय निवडायचा आहे. भूगोल विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असेल तर भूगोल हा विषय निवडायचा आहे. तसेच 15 मार्च 2024 अन्वये जो शासन निर्णय दिलेला आहे त्या निकषानुसार शारीरिक शिक्षण मंजूर व रिक्त असलेली पदे भरण्यासाठी शारीरिक शिक्षण हा विषय निवडावा. आता बघा, 11वी ते 12वी या गटातील विषयासाठी उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयाच्या संच मान्यतेमध्ये मंजूर असलेल्या पदांपैकी रिक्त असलेल्या पदासाठी मागणी नोंद करता येईल. आता शासन निर्णय दिनांक 13/10/2023 मधील तरतुदीनुसार अर्धवेळ व 2 विषयातील कार्यभारामुळे पूर्णवेळ मंजूर असलेली रिक्त पदे नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ही महत्वाची बाब आहे. त्यानुसार अशा मंजूर आणि रिक्त असणाऱ्या पदांची नोंद करावी. आता बघा, जाहिरात फक्त अपलोड करून चालेल नाही, तर जाहिरातीसाठी बिंदू नामावलीची माहिती भरल्यानंतर ती तपासून मान्य केल्यानंतरच विषयाचा गट व विषयाची माहिती नोंद करता येते व त्यानंतर विषयाची माहिती तपासून मान्य केल्यानंतर जाहिरात तयार करता येईल. जाहिरात जनरेट होण्यासाठी बिंदू नामावली व विषय या दोन्ही प्रकारची माहिती सक्षम प्राधिकारी यांच्याकडून मान्य म्हणजे अप्रूव्ह करून घेणे आवश्यक राहील. जाहिराती जनरेट करण्याची सुविधा ही माहिती भरणाऱ्या प्राधिकारी यांच्या लॉगिनवर उपलब्ध आहे. तर आता मित्रांनो, लगेच आपल्याला ह्या जाहिराती जरी अपलोड झाल्या तर लगेच आपल्याला दिसणार का, तर नाही. या जाहिराती अपलोड झाल्यानंतर प्रसिद्ध करण्यासाठी सुद्धा इथं सूचना देण्यात आलेली आहे. जाहिरात अपलोड झाली
की त्याची जी जाहिरात आहे ती वर्तमानपत्रामध्ये सुद्धा प्रसिद्ध करावी लागणार आहे. अशा प्रकारे ह्या काही महत्वपूर्ण सूचना देण्यात आलेल्या आहेत. तर हे आपल्या सर्वांसाठीच महत्वपूर्ण बाब आहे मित्रांनो. शिक्षक भरतीतील सर्वात महत्वाचा टप्पा आहे हा. आपल्याला आता वाट याची बघायची आहे की जास्तीत जास्त जाहिराती पवित्र पोर्टलवर येणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून जास्तीत जास्त अभियोग्यताधारक या भरतीमध्ये लागतील. बघा मित्रांनो, ह्या जाहिराती अपलोड झाल्यानंतर तुम्हाला प्रेफरन्स लॉक करण्याची सुविधा देण्यात येईल. तर हीच महत्वपूर्ण माहिती आणि अपडेट तुम्हाला द्यायची होती. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि काही प्रश्न असल्यास कमेंटमध्ये नक्की विचारा व आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.